नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये. तर मित्रांनो, यावेळेस बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाऊ शकतं, कोण आहे बॉटमला, कोण आहे टॉपला, कोणाला जास्त मतं पडत आहेत आणि कोण जाऊ शकतं घराच्या बाहेर, हे आपण जाणून घेऊयात. खरं तर बिग बॉसच्या घरामध्ये जे 5 सदस्य आहेत ते झालेले आहेत नॉमिनेट. म्हणजे कोण आहे? सूरज आहे, निक्की आहे, अरबाज आहे, वर्षाताई आहेत आणि जान्हवी. हे 5 जण जे आहेत ते नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत. आणि जान्हवी ही पहिल्यांदाच, आता जवळपास 50 दिवस झालेले आहेत आणि आज पहिल्यांदा ती नॉमिनेशनमध्ये आली, हे तुम्ही लक्षात घ्या. बाकीचे जे इतर सदस्य ते 2-2, 3-3 वेळेस देखील नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत. आणि काही जण तर, जसं की सूरज आहे, तो तर काय नावच घ्यायचं नाही, इतक्या वेळेस नॉमिनेशनमध्ये आलेला, पण प्रत्येक वेळेस तो वाचलेला आहे आणि त्याला टॉपचे असे वोटिंग मिळत आहे. पण आता यावेळेस कोणाला कशी वोटिंग होत आहे, कोण घराबाहेर जाऊ शकतं, ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूयात की सगळ्यात जास्त वोटिंग कोणाला होते. तर सगळ्यात जास्त जी वोटिंग होते ती फक्त आणि फक्त सूरजला एकट्याला होते. जवळपास 50 ते 60% जी वोटिंग आहे, समज जर 100% वोटिंग होत असेल तर त्यामध्ये 50-60% वोटिंग एकट्याला त्या सूरजला होते फक्त. आणि बाकी जे 4 सदस्य राहिलेले आहेत त्याच्यामध्ये राहिलेले जे काही 40-50% वोट आहेत राहिलेले 4 सदस्यांमध्ये होत आहेत. तर इथे तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की सूरजला खूप जास्त वोटिंग होते आणि ज्यावेळेसपासून तो नॉमिनेशनमध्ये येतोय पहिल्या दिवसापासूनच, पहिल्या आठवड्यापासूनच, त्यावेळेसपासून सूरजला खूप जास्त वोटिंग होते आणि त्याची ही जी कन्सिस्टन्सी आहे ती त्याच्या चाहत्यांनी ठेवलेली आहे आणि त्याला टॉपलाच ठेवलेला आहे. कोणीही नॉमिनेशनमध्ये येऊ द्या, सूरज हा टॉपलाच असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे जान्हवी. जान्हवी काल खूप रडत होती घरामध्ये की आता ती जाते की काय, आणि पहिल्यांदाच ती नॉमिनेशनमध्ये आली. त्याच्यामुळे तिला असं कुठेतरी वाटतं की मी एकटी पडलेली आणि मी आता घराबाहेर जाऊ शकतो कारण माझ्यासोबत कोणीच नाहीये. पण असं नाहीये, जान्हवीला देखील खूप चांगले मतं मिळत आहेत, वोटिंग होत आहे. जान्हवी नंबर 2 ला आहे आणि तिचा जो खेळ चेंज झालेला आहे त्याच्यामुळे प्रेक्षक आता तिला खूप जास्त सपोर्ट करत आहेत आणि तिला देखील खूप जास्त वोटिंग करत आहेत. कारण ती डायरेक्ट निक्कीला भिडते आणि निक्कीला जर भिडत असेल कोणीही असू देते, त्यांना वोटिंग खूप जास्त होणार आहे की जो पण निक्कीच्या अपोजिटमध्ये खेळेल त्याला वोटिंग दाबून होणार आहे. आणि ती जी वोटिंग होते ती आता तशी जी वोटिंग होत आहे ती जान्हवीला होते. आता जे 3 जण आहेत ते आहेत डेंजर झोनमध्ये, म्हणजे निक्की, वर्षाताई आणि अरबाज. या तिघांना कमी वोटिंग होत आहे. आणि यात अजून जर पाहायला गेला आपण तर त्याच्यामध्ये सगळ्यात कमी जी वोटिंग होते ती अरबाजला होते. वोटिंग आणि कॉन्टेंटच्या हिशोबाने जर बघायला गेलो आपण, वोटिंग जरी अरबाजला कमी होत असेल तर वोटिंग प्लस कॉन्टेंट पाहायला गेलो तर तिथं वर्षाताई देखील कमी आहेत. मग आणि निक्कीचं तर नाहीये, निक्कीला वोटिंग पण चांगली होती, ती 3 नंबरला आहे, त्याच्यामुळे वोटिंग चांगली भेटते तिला, 3 नंबरला आहे. आणि त्याचा खेळही बिग बॉसच्या घरामध्ये चांगला म्हणजे इन द सेन्स असा नाही की खूप चांगला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो पण ती घरामध्ये दिसते, त्याच्यामुळे बिग बॉस तिला काही घराबाहेर काढणार नाही. पण जे वर्षाताई आहेत आणि अरबाज आहे, या दोघांना खूप कमी वोटिंग होत आहे. आणि त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं बिग बॉसच्या घरामध्ये वोटिंग प्लस कॉन्टेंट कोणाचं असेल तर ते आहे अरबाजचं, त्याच्यामुळे तो वाचू शकतो. आणि जर फक्त वोटिंगचंच पाहायला गेलो आपण तर तिथं वर्षाताई देखील वाचू शकतात. वोटिंग प्लस कॉन्टेंट आलं जर बिग बॉसने ते ग्राह्य धरलं तर इथं वर्षाताई घराच्या बाहेर जाऊ शकतात. त्यांचा जो कॉन्टेंट आहे तो काही जास्त मिळत नाहीये, इतर सदस्यांपेक्षा खूप कमी कॉन्टेंट जो वर्षाताई आहेत त्या देत आहेत आणि त्याच्यामुळे ते या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरातून बाहेर जाऊ शकतात. आणि जर वोटिंगच्या हिशोबाने पाहायला गेलं तर अरबाजला खूप कमी वोटिंग आहे, सगळ्यात कमी वोटिंग अरबाजला होते. पण तो खूप जास्त कॉन्टेंट देतोय, घरामध्ये खूप जास्त भांडणं असतात, राडा असतात, आपण ते पाहिलेलंच आहे. आणि त्याच्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये असे जे सदस्य ते पाहिजे असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की अरबाज हा घराबाहेर जाऊ शकत नाही. जर वोटिंगच्या हिशोबाने गेला तर अरबाज घराबाहेर जाऊ शकतो. जर वोट प्लस कॉन्टेंट जर ग्राह्य धरला तर तिथं वर्षाताई देखील घराबाहेर जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, कोण जायला पाहिजे घरामध्ये, कोण राहिलं पाहिजे घरामध्ये, अरबाज गेला पाहिजे की वर्षाताई गेला पाहिजेत, यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.